नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्टच्या हेल्थ कट्टा या मालिकेत तुमचं सगळ्यांचं स्वागत. हेल्थ कट्टाच्या या आधीच्या भागामध्ये आपण ब्रेस्ट कॅन्सरची भारतातली स्थिती काय आहे हे जाणून घेतलं. हा आजार किती घातक आहे हे आपण जाणून घेतलं आणि नेमकं कोणत्या कारणांमुळे ब्रेस्ट कॅन्सर होत असतो याविषयीची माहिती आपल्याला डॉक्टरांनी या आधीच्या व्हिडिओमध्ये दिली होती. आणि तो व्हिडिओ पाहून काही प्रेक्षकांनी आपल्याला प्रश्न विचारले, तर त्या प्रश्नांची उत्तरं आजच्या भागामध्ये देण्याचा आपण प्रयत्न करूयात. आणि ही उत्तरं देण्यासाठी पुन्हा एकदा आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर व्यंकटेश जोशी. नमस्कार. डॉक्टर, ब्रेस्ट कॅन्सर विषयी आपण बोलतोय, तर ब्रेस्ट कॅन्सर हा आजार कसा टाळू शकतो आपण, काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? कुठलाही आजार जो आहे त्यातल्या त्यात ब्रेस्ट कॅन्सर ज्या 30% महिला पीडित आहेत आपल्या भारतात, ते टाळण्यासाठी पहिलं आहे प्रिव्हेन्शन. पहिली खरी टेस्ट, खरी ट्रीटमेंट प्रिव्हेन्शन करायला पाहिजे. तर प्रिव्हेन्शन करण्यासाठी ज्यांच्यामध्ये जेनेटिक्स अनुवंशिक आहे, आईला आजार आहे किंवा बहिणीला आजार होता किंवा बहिणीला आहे, त्यांनी जास्त काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी पहिल्यांदा आपलं वजन नियंत्रित ठेवणे, शुगर नियंत्रित ठेवणे, ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवणे, ह्या 3 गोष्टी, आणि जी काही औषधी विशिष्ट हार्मोनल पिल्स वगैरे असं कमीत कमी वापर झाला पाहिजे, ही एक काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे प्रिव्हेन्शन चांगलं होईल. दुसरं आहे कॅन्सर ब्रेस्टमध्ये अर्ली डिटेक्शन महत्वाचं आहे. कारण अर्ली डिटेक्शन महत्वाचं कारण काय, की कॅन्सरच्या 4 स्टेज असतात आणि पहिल्या 2 स्टेज जे आहे, जो काही आजार असतो त्या ब्रेस्टच्या लिमिटेड असतो, आणि तिसरी आणि चौथी ही शरीरामध्ये पूर्ण पसरलेला असतो. त्यामुळे अर्ली डिटेक्शन जर झालं, पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये झालं, तर ते सर्जरी करून, योग्य ट्रीटमेंट करून, सर्जरी झाली म्हणजे पूर्ण ट्रीटमेंट होत नसती, एक पार्ट ऑफ द ट्रीटमेंट आहे, ते आपण पुढे पाहू. पण त्यानंतर जर व्यवस्थित जर चिकित्सा घेतली तर ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंट 100% क्युअर होऊ शकतात. त्यासाठी अर्ली डिटेक्शन आहे. अर्ली डिटेक्शन 3 स्तरावर करायला पाहिजे. एक, आपलं रेग्युलर फिजिकल एक्झामिनेशन ज्याला म्हणतो आपण, जे डोळ्यांनी दिसतं ते फिजिकल एक्झामिनेशन आवश्यक आहे. आपण ड्रेसिंग रूम मध्ये ज्यावेळेस आपण असतो त्यावेळेस ब्रेस्टचं जर सूक्ष्म निरीक्षण केलं तरी आपल्याला ते निरीक्षण होऊ शकतं, अर्ली डिटेक्शन होऊ शकतं. पहिल्यांदा आपल्याला दिसते स्किनचा काही कलर चेंज आहे का हे लक्षात येतं. दोन्ही ब्रेस्टच्या तुलनेत जर आपण बघितलं, पाहिलं, आरशासमोर उभा राहून पाहिलात, तर कुठल्याही स्त्रीला 2 स्तनाच्या स्किन मध्ये काही फरक आहे पाहिलं पाहिजे, आणि ते समजण्यासारखं आहे. एक. दुसरं आहे जे निप्पलचा साईज म्हणा, कलर म्हणा, किंवा ते आकार जो आहे मध्ये ओढलेला नाही, हे पाहिलं पाहिजे. तिसरं म्हणजे की आपले जे आर्म्स आहेत, हात आहेत, दोन्ही सरळ करून वर करून आपण जर असा एक हात केला आणि दोन्ही हात केल्यानंतर जर छोटीशी जरी गाठ असेल तरी त्याच्या टेक्स्चर मध्ये फरक दिसून येईल. एकदा दोन्ही हात वर करून पाहिलं पाहिजे, एकदा दोन्ही हात बाजूला करून पाहिलं पाहिजे. तिसरं आहे दोन्ही हात आपल्या बटकवर पाठीमागे नेऊन ठेवलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. ह्या 3 पद्धतीने 3 हाताच्या जर मुवमेंट केला तर छोटीशी जरी काही गाठ असेल, मग आर्म्स मध्ये असेल, ब्रेस्ट मध्ये असेल, ती लक्षात येऊ शकते. ती जर लक्षात आली मग डॉक्टरकडे निश्चितच जातो आपण, मग त्यामुळे तपासणी होते. ही झाली घरच्या घरी नित्य
किंवा रोज नाही, 8 दिवसाला, 15 दिवसाला, महिन्याला जरी परीक्षण केलं तरी चालतं. विशेषतः 40 वयानंतर हे करायलाच पाहिजे. कारण 40 वयानंतर शरीरामध्ये जसे बाहेर बदल होतात, ते आतले बदल होत असतात आणि ते आतले बदल हे विजिबल नसतात, दिसत नाही. त्यामुळे 40 नंतर प्रत्येक स्त्रीने ही काळजी घेतली पाहिजे. यासाठी 2 मिनिटाचा वेळ लागतो, जे वीक ऑफ मध्ये घेतलं तरी चालतं. आणि त्यानंतर एक रेग्युलर ब्लड टेस्ट केली पाहिजे. त्यामुळे रेग्युलर ब्लड टेस्ट केली, फास्टिंग इन्सुलिन केलं, शुगर लेवल केलं, ब्लड टेस्ट बाकीच्या केल्या, यामुळे बराचसा पिक्चर क्लिअर होतो. कारण की ब्लड टेस्ट हे साधारण साधी टेस्ट आहे. एका ब्लड टेस्ट मध्ये अनेक टेस्ट होऊ शकतात, घरी पण करू शकतो. आणि हे टेस्ट गोल्ड स्टँडर्ड आहे. गोल्ड स्टँडर्ड म्हणण्याचा उद्देश हा आहे की याचे काही साईड इफेक्ट्स नसतात किंवा कॉस्ट पण नसते. त्यामुळे बरेच त्या बायोमार्करवरून कॅन्सरचं निदान होऊ शकतं. या पुढची जी स्टेज आहे तो मॅमोग्राफी आता सध्या हल्ली प्रचलित झालेली आहे. पूर्वी मॅमोग्राफी नव्हती, त्यामुळे फिजिकल एक्झामिनेशन जे मी आता सांगितलं त्यावरच बरंचसं निर्भर राहावं लागतं. हल्ली मॅमोग्राफी केलं तरी त्याचं निदान इमिजिएट होऊ शकतं. कारण स्वतःच्या नजरेने पाल्पेट करून या एक मर्यादित आहे, त्याचा काही 25-30%, 40% परिणाम लक्षात येतो. कारण 100% जर त्याचं निदान करायचं असेल तर पहिल्यांदा ब्लड टेस्ट आणि मॅमोग्राफी हे जर केल्या, 2 टेस्ट केला तर ब्रेस्ट कॅन्सरचं निदान अर्ली होऊ शकतं. जर मॅमोग्राफीमध्ये गाठ आढळली तर त्याची बायोप्सी केली पाहिजे किंवा निडल बायोप्सी केलं तरी चालेल. बायोप्सी करून अजून तो निदान जे 99% झालं ते कन्फर्म होतं. याने जर स्टेज 1 आणि 2 मध्ये जर डिटेक्ट झालं, खरं आयडियली पहिल्या स्टेज मध्ये झालं पाहिजे, कारण ब्रेस्ट कॅन्सरची स्टेज 0 पण असू शकते. 0, 1, 2 या 3 स्टेज मध्येच आपल्याला कॅन्सर जर डिटेक्ट झाला तर त्या स्त्रीचं, त्या कुटुंबाचं लाईफ सुखकर होऊ शकतं. नक्कीच डॉक्टर, तुम्ही सांगितलं की ब्रेस्ट कॅन्सरचं निदान कसं करता येतं, त्यासाठीच्या टेस्ट कोणत्या आहेत आणि आपण घरी सुद्धा कसं चेक करू शकतो की ब्रेस्ट कॅन्सरच्या गाठी आहेत की नाही, याविषयी सांगितलं. निदानाबद्दल आपण बोललो, पण मग उपचाराबद्दल काय? म्हणजे जेव्हा निदान होतं त्याच्यानंतर डॉक्टर कशा प्रकारे यासाठी ट्रीटमेंट सजेस्ट करत असतात, काय सांगा? पहिल्यांदा कॅन्सर हा शब्द ऐकल्यानंतर एखाद्या स्त्रीला म्हणा, कुटुंबाला म्हणा, त्याच्यावर आघात तर, मानसिक आघात तर होतच असतो. पण पहिल्या 2 स्टेज मध्ये जर कॅन्सर डिटेक्ट झाला, जर छोटी साईज असेल तर त्याला एका वेळा सर्जरीची सुद्धा गरज नाही. आता आमच्याकडे एक पेशंट आली होती की 2 प्रकारचे वेगवेगळे पेशंट आहेत. आज वेळ कमी आहे आपल्याला. एका पेशंटचा आपण त्याच्याबद्दल, ज्यांचं 75 वर्ष वय आहे, त्यांना ब्रेस्ट कॅन्सर डेव्हलप झाला आणि त्यांनी सांगितलं मला सर्जरी करायची नाही. अतिशय छोटी गाठ होती, एक लिंबा एवढी किंवा लिंबापेक्षा कमी होती. त्यांनी औषधे सुरू केली आणि एक 6 ते 1 वर्षाच्या काळामध्ये त्यांचे पूर्ण ट्रीटमेंट झाल्यानंतर आणि पिरियडिकल 2-2 महिन्यांना त्यांच्या टेस्ट केल्यानंतर जे ट्युमर मार्कर असतात, इन्फ्लॅमेटरी मार्कर असतात, बाकीचे सामान्य ब्लड टेस्ट असतात, ह्या सगळ्या टेस्ट करून, आवश्यक बायोमार्करच्या टेस्ट करून, त्या कंटिन्युअस मॉनिटर करून त्या स्त्रीचं वजन चांगलं वाढलं, थकवा कमी झाला. त्यामुळे विदाउट सर्जरी सुद्धा एखादी सिनियर सिटीजन जी आहे, पेशंट चांगली होऊ शकते. याचा अर्थ प्रत्येक पेशंटला सर्जरी अनावश्यक आहे असं नाही, पण जर सेकंड स्टेज मध्ये असेल तर सर्जरी करावी. पण सर्जरी केली याचा अर्थच पूर्ण ट्रीटमेंट झाली हा मात्र पूर्णपणे गैरसमज आहे. कारण ही जी गाठ असते ते टिप ऑफ आइसबर्ग आहे, म्हणजे छोटस वरचं टिप आहे. खाली बर्फाचा गोळा खूप मोठा असतो, पहाड खूप मोठं असतं. कारण जोपर्यंत बाकीच्या सिस्टीम चांगल्या होत नाही तोपर्यंत ते सर्जरी करून केवळ काम होत नाही. त्यामुळे तो कॅन्सर परत 1.5 महिन्याला, 6 महिने किंवा 1 वर्षाच्या कालावधीमध्ये तो होतो. असे अनेक पेशंट आहेत. त्यामुळे त्याची इम्युनिटी महत्वाची आहे, त्या स्त्रीचं मेटाबॉलिझम महत्वाचं आहे, त्या जेनेटिक्स महत्वाचं आहे, मध्ये इन्फ्लॅमेटरी जे शरीरामध्ये अनविजिबल सूज असते त्या गोष्टी महत्वाच्या आहेत, जीन्स महत्वाच्या आहेत.
ह्या सगळ्या गोष्टीचा जोपर्यंत पूर्णपणे होलिस्टिक दृष्टिकोनातून 360 डिग्रीपणातून अँगलने जोपर्यंत ट्रीटमेंट होत नाही तोपर्यंत तो कॅन्सर परत होण्याचा धोका असतोच असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने जो कोणी व्हिडिओ पाहिल, सर्जरी केवळ न थांबता बाकीची ट्रीटमेंट करण्यासाठी त्यासाठी होलिस्टिक दृष्टिकोन आणि प्लांट बेस्ड मेडिसिनच खरं काम करू शकतं. कारण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, लाईफस्टाईल मॅनेजमेंट किंवा ह्या बाकीच्या ज्या इम्युनिटी म्हणा, मेटाबॉलिझम म्हणा, इन्फ्लॅमेटरी मार्कर म्हणा, ह्या दुरुस्त करण्यासाठी प्लांट शिवाय दुसरं औषध नाही. यामध्ये ॲलोपॅथिक औषधं काम करू शकत नाही. त्यामुळे बाकीची जी ट्रीटमेंट करण्यासाठी ते रिकरन्स अवॉइड करण्यासाठी ह्या ट्रीटमेंटची जोड घेतलीच पाहिजे, तरच त्या स्त्रीचं आयुष्य सुखकर होईल. धन्यवाद डॉक्टर, तुम्ही ब्रेस्ट कॅन्सर विषयीची खूप महत्वाची माहिती आम्हाला सांगितली. लोकांच्या मनातल्या शंका या व्हिडिओमुळे दूर झाल्या असतील आणि ज्या शंका दूर झाल्या नसतील त्या दूर करण्याचा प्रयत्न आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये करूयात. या पुढच्या भागातही आपण ब्रेस्ट कॅन्सर विषयीचे आणखी काही मुद्दे जाणून घेणार आहोत. आणि प्रेक्षकांना मी एक सांगू इच्छिते की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही एक प्रश्न देणार आहोत. तर त्या प्रश्नाचं जो कोणी योग्य उत्तर देईल त्याला डॉक्टर जोशींकडून 10 मिनिटांचं फ्री कन्सल्टेशन मिळू शकतं. त्यामुळे हा व्हिडिओही संपूर्ण बघा, डिस्क्रिप्शन मधला प्रश्न जो आहे तो जाणून घ्या, त्याचं योग्य उत्तर द्या आणि तुमच्या मनातल्या शंका सुद्धा विचारायला विसरू नका. धन्यवाद.